जीवन म्हटलं की दुःख हे आलंच आणि जीवन आणि दुःख या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून दुःखमुक्त जीवन ही संकल्पना जवळपास अशक्यप्राय आहे. म्हणून जीवनामध्ये दुःख येणार नाही असं होणं शक्य नसतं किंवा संभव नसतं. त्या अनुषंगाने आपल्याला दुःख त्याचा प्रभाव हा कमी कसा करता किंवा जेव्हा केव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येईल तेव्हा त्याचा प्रभाव हा आपल्या जीवनावर होणार नाही याच्यासाठी प्रतिबंधात्मक किंवा प्रतिबंध म्हणून आपण कोणत्या प्रकारचं ज्ञान अर्जित केलेलं आहे तेच ज्ञान किंवा तो प्रतिबंध करण्याचा जो उपाय आहे किंवा ते ज्ञान आहे किंवा तो मार्ग आहे तोच उपयोगी ठरतो. कारण दुःख येणार हे निश्चित आहे, परंतु त्याच्या अनुषंगाने जर आपल्याकडे प्रतिबंधात्मक उपाय असेल किंवा ते ज्ञान असेल तर ते दुःख आपली फार हानी किंवा आपल्यावर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव निर्माण करू शकत नाही. म्हणून जीवन मार्गावर आपल्याला प्रतिबंधात्मक किंवा दुःख कमी करण्याच्या अनुषंगाने जे प्रतिबंधात्मक ज्ञान आहे ते ज्ञान अर्जित होणं किंवा समजणं किंवा ते अर्जित करणं हे खूप गरजेचं असतं. आणि तेव्हाच आपण कोणत्याही प्रकारच्या दुःखावर सहजगत्या किंवा सहजरित्या मात करू शकतो किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर होऊ शकत नाही किंवा ते दुःख जीवनामध्ये आपण काहीही बिघडवू शकत नाही. म्हणून जीवन जगत असताना आपल्याकडे दुःखाला प्रतिबंध करेल असं ज्ञान हे अर्जित केलेलं असलं पाहिजे.